गावाला जायचं जत्रेला जायचं जत्रेला. शहरातल्या लखलखाटात कितीही रमलो ना तरी मन मात्र तिथेच घुटमळतं जिथे मातीचा सुगंध आणि आपल्या आपुलकीचा ओलावा असतो. जत्रा हा फक्त एक सोहळा नाही तर वर्षातून एकदा काळजाला पडलेली साद आहे. ती साद जी आपल्याला आपल्याच मुलांकडे घेऊन जाते. अरे मी फिरायला गेलेलो होते ऑडिशन आणले ना घरापाशी सर लावले पण क्रिकेट खेळू शकतो आता. जाऊ द्या
मित्रांनो आम्ही चाललो आमच्या तळीच्या देवाकडे. आम्ही चाललो आमच्या तळीच्या देवाकडे. आमची पूर्ण फॅमिली आहे. आधी हसलं म्हणून आता परत शांत मध्ये एक काम करा. आम्ही आलो आता तळीत. आता इथं चप्पल काढतोय बघा. आलोय तळीत.
ते आता आज झालं आहे देवा ती माणसं आहेत बघा, अजून पाठी पण आहेत. आलो आपण वर जाऊ. असं आडवं ठेवून कधी काळी पाळण्यात बसण्यासाठी हट्ट करणारी ती पावलं आज संसाराच्या राहट गाड्यात थकली असतील, पण जत्रेच्या ढोल ताशांच्या आवाजात आजही ते बालपण जिवंत होतं. लोक म्हणतात जत्रा संपली की गर्दी ओसरते, पण खरं सांगू जत्रा कधी संपत नसते. ती आठवणांच्या रूपात वर्षभर आपल्याला जगण्याचं बळ देत असते. गावची जत्रा म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर विखुरलेल्या माणसांना पुन्हा एकत्र बांधणारा एक विश्वासाचा धागा आहे. कधी काळी याच ताशाच्या तालावर आपण बेभान होऊन नाचलो होतो. आज शहरातल्या शांततेत राहताना तोच आवाज स्वप्नात येऊन विचारतो, विसरलास की काय तुझ्या मातीचा तो नाद? ये गावाला ये. जत्रेतली गर्दी आणि ढोल ताशांचा तो थरार हे सगळं दुःख विसरायला लावतं आणि तो आवाज सांगतो की आयुष्यात कितीही संकट आली तरी आपला उत्सव मात्र दणक्यातच झाला पाहिजे. जत्रेचा ढोल शांत होतो, पण त्याची घूम मात्र वर्षभर मनात साठवून राहते. तो आवाज म्हणजे आपल्या गावच्या परंपरेचा हुंकार आहे. ढोल-ताशांचा आवाज आजही शांतही झाला, पण मनातल्या त्या कोपऱ्यात आठवणींची शिदोरी कायम साठवली गेली आहे. आता पुन्हा तो वर्षभराचा प्रवासाचा रस्ता, ते शहरातली ओढताण, पण डोळ्यातलं स्वप्न मात्र एकच असेल. पुढच्या वर्षी त्या सुखांच्या क्षणांचं पुन्हा येईपर्यंत त्या आठवणींच्या सोबतीने फक्त वाट पाहायचे. जत्रा संपली तरी गावचा ओलावा मनात दरवळतोय. पुढच्या वर्षाच्या भेटीसाठी हा जीव आतापासूनच हळहळतोय. निरोप घेताना पाय जड झालेत खरे, पण पुढच्या वर्षी पुन्हा येण्याच्या आशेने हे मन आता सावरले थोडे थोडे. शहरातल्या कॉन्क्रीटच्या जंगलात आणि धावपळीच्या उन्हात आपण इतके हरवून गेलोय की स्वतःलाच विसरलोय. पण एकदा या दगदगीतून वेळ काढून गावच्या जत्रेच्या सावलीत येऊन तर बघा. तो गुलाल, ती माणसं आणि ती माती तुम्हाला पुन्हा स्वतःची ओळख करून देईल. मनाला मिळणारी ती शांतता कोणत्याही शहरातल्या सुखापेक्षा कितीतरी मोठी असेल.
जाता जाता निरोप घेताना फक्त एकच सांगेन, प्रत्येक मराठी माणसांनी गावची जत्रेला कधी नाही म्हणू नका. तर तुमच्या गावी जत्रे असेल तर नक्की जावा आणि आनंद घ्या. पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.